आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. ह्या खर्च प्रतिपूर्ती प्रस्तावातील त्रुटीवर शासनाची कडक भूमिका, उपसंचालकांना जबाबदारीचा इशारा. 2 मार्च 2026 समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भातील प्रस्तावामध्ये सातत्याने आढळणाऱ्या त्रुटीवर गंभीर भूमिका घेतली असून विभागीय शिक्षण संचालकांना स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या आहेत. मंत्रालय मुंबईतून 27 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रात प्रस्तावांची तपासणी न करता अपूर्ण कागदपत्रासह शासनाकडे सादर केल्या जाणाऱ्या प्रकरणामुळे मंजुरी प्रक्रियेत मोठा विलंब होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्यातील मान्यताप्राप्त आणि 100% अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तांत्रिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या प्रक्रियेत विभागीय शिक्षण संचालकांची भूमिका निर्णायक असून त्यांच्या प्रस्तावाची काटेकोर छाननी होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रस्ताव आवश्यक तपासणीशिवाय पुढे पाठवले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहेत. शासनाने नमूद केले आहे की अपूर्ण प्रस्तावामुळे केवळ प्रशासकीय अडथळे निर्माण होत नाही, तर संबंधित कर्मचारी व शिक्षकांना आर्थिक दिलासा मिळण्यातही विलंब होतो. परिणामी संपूर्ण प्रक्रियेची कार्यक्षमता कमी होते आणि शासनाच्या कामकाजावर अनावश्यक ताण येतो. या संदर्भात शासनाने आवश्यक कागदपत्रांची सविस्तर यादी स्पष्ट केली आहे. प्रस्ताव सादर करताना समितीचे इतिवृत्त, वैयक्तिक मान्यता देणाऱ्या शासनादेश, संबंधित कर्मचारी 100% अनुदान पदावर कार्यरत असल्याचे भविष्य निर्वाह निधी, PF व वेतन पथकाचे प्रमाणपत्र, शाळेच्या मान्यतेसंबंधी शासनादेश तसेच रुग्णालयीन कालावधीत शाळेची संच मान्यता यासारखी सर्व कागदपत्रे अनिवार्यपणे जोडणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांनी स्वतः तपासून प्रमाणित करणे व त्यावर सही व अधिकृत शिक्का असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने हेही स्पष्ट केले आहे की वारंवार सूचना देऊनही त्रुटीपूर्ण प्रस्ताव पाठवण्याचे प्रकार सुरूच असल्याने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. यापुढे अशा प्रस्ताव प्राप्त झाल्यास किंवा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये त्रुटी आढळल्यास तसेच त्यातून न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निश्चित केली जाईल. या आदेशामुळे विभागीय स्तरावर अधिक जबाबदारीने आणि दक्षतेने काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. प्रशासनातील शिस्त वाढवून प्रस्ताव सादरीकरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि परिणामकारक करण्याचा शासनाचा स्पष्ट उद्देश दिसून येतो. तज्ज्ञांच्या मते ह्या कडक सूचनांमुळे प्रस्तावाची गुणवत्ता सुधारेल, त्रुटी कमी होतील आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती वेळेत मिळण्यास मदत होईल. परिणामी शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिल संदर्भात 27 फेब्रुवारी 2026चा महत्त्वपूर्ण संपूर्ण राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.